मेथी मटर मलाई हा शब्द जेवढा बोलताना आपल्याला सोज्वळ वाटतो ना, अगदी ही रेसिपी सुद्धा सेम तशीच आहे. एकतर सध्या फ्रेश अशी मेथी आणि मटार हे दोन्ही बाजारात अवेलेबल आहेत म्हटल्यानंतर ही रेसिपी एकदा झालीच पाहिजे. नमस्कार, मी पूनम तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या रेसिपी शो या चॅनल मध्ये. आज आपण मेथी मटर मलाई करण्यासाठी घेतलेली आहे अर्थातच फ्रेश अशी ही मेथीची भाजी. आणि इथं तुम्ही बघू शकता आपल्याला ही अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही बारीक अशी कट करून घ्यायची आहे. आता आपण एक पॅन घेतलेला आहे, यामध्ये अर्धा चमचा तेल टाकायचंय. चिरून घेतलेली ही मेथी टाकून घेऊयात आणि छान असं हलवून घ्यायचंय ह्याला आणि व्यवस्थित परतवून घ्यायचे. असं केल्यामुळे काय होतं माहितीये का, मेथीचा जो हलका असा कडवटसरपणा असतो ना, तो कमी होतो आणि त्यामुळे आपली भाजी पण अर्थातच चवीला चांगली लागते. बऱ्याचशा जणांना माहितीये की ज्यावेळेस आपण सुकी मेथीची भाजी करतो तर त्यावेळेस त्याच्यामध्ये कुठलीही डाळ वापरतो आपल्या आवडीनुसार, त्या डाळीमुळे होतं असं की मेथीचा कडवटपणा लपला जातो. या भाजीमध्ये पण आपल्याला सेम तशाच पद्धतीनं करायचंय. कडवट लागू नये यासाठी आपल्याला ही प्रोसेस नक्की करायची आहे. बरेच जण डायरेक्ट मेथी टाकतात आणि नंतर शिजवतात, तर तसं न करता ही स्टेप नक्की फॉलो करा. एक 2 ते 3 मिनिटांमध्ये ही भाजी व्यवस्थित अशी शिजली जाते. काढून घ्यायची. आता आपण परत एकदा हा पॅन घेतलेला आहे स्वच्छ करून, यामध्ये तेल ओतून घ्यायचंय. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी अधिक करू शकता. मी 2 मोठे चमचे घेतेय. या तेलामध्ये आपल्याला काही खडे मसाले टाकायचे. ज्यावेळेस आपण खडे मसाले टाकत असतो ना, तर तेल खूप जास्त गरम करायचं नाही. हलकं तेल गरम झालं की खडे मसाले टाकायचे. इथं तुम्ही बघू शकता अगदी मोजकेच खडे मसाले मी घेतलेले आहेत आणि यासोबतच इथं हे 2 तमालपत्र देखील आहेत, टाकून घेऊयात. तुमच्या घरामध्ये जे खडे मसाले अवेलेबल असतील ना, ते तुम्ही यामध्ये टाकू शकता. ज्यावेळेस आपण कोणत्याही भाजीमध्ये खडे मसाले टाकतो ना, तर त्याचं तेल जर खूप जास्त गरम झालं असेल आणि नंतर आपण खडे मसाले टाकले ना, तर ते पटकन करपले जातात आणि त्याचा जो फ्लेवर आहे तो सुद्धा त्या भाजीमध्ये किंवा त्या तेलामध्ये उतरत नाही. त्यामुळे कधीही कोणत्याही भाजीमध्ये ज्यावेळेस तुम्ही खडे मसाले टाकता, हलकं असं तेल गरम झालं की खडे मसाले टाकायचे. म्हणजे हळूहळू त्या खड्या मसाल्यांचा फ्लेवर त्या तेलामध्ये आणि पर्यायानं त्या भाजीमध्ये उतरतो. तमालपत्र रंग बदललेला आहे आणि सोबतच विलायची सुद्धा छान अशी फुललेली आहे आणि व्यवस्थित सगळेच मसाले परतले गेलेले. आता आपण या स्टेजला याच्यामध्ये टाकणार आहोत एकदम बारीक असा चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा. परतवून घेऊयात. कांदा आपल्याला अशा पद्धतीने हलका असा तांबूस होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण यामध्ये पुढचे आपले इन्ग्रेडियंट टाकणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट 1 मोठा चमचा. आपण एक टोमॅटो घेतला होता, त्याची अशा पद्धतीने पेस्ट करून घेतली, ती टाकून घ्यायची. आणि यामध्ये आता आपल्याला काही मसाले टाकायचे, जसं की हळद 1 पाव चमचा, धणे पावडर 2 चमचा, तुम्हाला भाजी कितपत तिखट हवी आहे त्या हिशोबाने लाल चटणी, जिरे पावडर 1 चमचा. आता हे सगळं हलवून घ्यायचंय. लाल चटणी, जिरे पावडर, धना पावडर हे जे सगळे मसाले आहेतच ना, आणि या सगळ्यांसोबत पारंपरिक असा काळा मसाला तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही अवेलेबल केलेला आहे. मसाले ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपचा नंबर देत आहे, त्याला फक्त हाय करा, सगळी माहिती पुरवण्यात येईल. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ओतणार आहोत. हलवून घ्यायचं. आपल्या मसाल्याला छान तेल सुटलंय ना, तेल सुटल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे हा मटार. हा मटार शक्यतो फ्रेश घ्यायचा. फ्रेश म्हणजे कसा, जो आता बाजारात येत आहेत ना शेंगा, त्या शेंगा घ्यायच्या अशा सोलून. 1 वाटीभर घेतलेला आहे आणि आपण मेथीची भाजी शिजवून घेतलेली आहे, तसंच अगोदर हा मटार छान असा वाफलून घेऊया. साधारण 7 मिनिट झालेले आहेत आणि इथं वाटाण्याला आवश्यक तेवढं पाणी टाकायचंय बरं का मधनं मधनं. सुरुवातीला आपण जे पाणी टाकलं होतं ना, ते पाणी आटल्यानंतर मी परत 2दा थोडं थोडं करून पाव कप पाणी ओतलेलं आहे, जेणेकरून हा मटार छान मौसूद असा शिजेल. आता हा मटार शिजलेला आहे आणि यामध्येच आता आपण ही शिजवून घेतलेली मेथी देखील टाकतोय. सोबतच इथं मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे, याच्याऐवजी तुम्ही घरगुती मलाई सुद्धा घेऊ शकता, अर्धा कप किंवा अर्धा वाटी. आता हे सगळं आपल्याला हलवून घ्यायचंय. यामध्ये आपलं मीठ टाकायचं राहिलेलं आहे, ते देखील टाकून घेऊ.
चवीनुसार मीठ. हे सगळं एकदा व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात. मेथीमध्ये आणि या वाटाण्यामध्ये ना आपण मीठ टाकलेलं आहे किंवा इतर जे पदार्थ आहेत त्याचा सगळ्याचा फ्लेवर असा आतमध्ये पर्यंत गेला पाहिजे आणि आपली भाजी छान चविष्ट लागली पाहिजे. याच्यासाठी एक 2 ते 3 मिनिट तुम्ही ही झाकून ठेवू शकता किंवा असंच जरी शिजवून घेतलं तरीही चालेल. तर ही घ्या, इथे आपली ही मस्त क्रीमी आणि स्वादिष्ट अशी मेथी मटर मलाई खाण्यासाठी तयार झालेली आहे. मी गॅस बंद करते आणि याची कन्सिस्टन्सी ही अशीच असते बरं का, खूप जास्त पातळसर नसते, रबरबीतच अशा पद्धतीची सर्व करायला घेऊयात. थंडी स्पेशल आपला शाही मेनू तयार झालेला आहे. कसा झालाय हे टेस्ट करून पाहूयात. मस्त भन्नाट अशा चवीची ही मेथी मटर मलाई झाली. म्हणजे तोंडात टाकल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला मला जे फिलिंग आलं ना, ते म्हणजे मला असं वाटलंच नाही की मी इथे आहे किचन मध्ये माझ्या कुठल्या तरी मस्त मोठ्या हॉटेलमध्ये ही डिश ऑर्डर केली आहे असं मला झालं. एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी झालेली आहे. घरी नक्की ट्राय करा. तुम्ही ट्राय केल्यानंतर तुम्हाला सुद्धा हाच अनुभव येईल. चला तर मग वाट कशाची बघताय, मस्तपैकी ही रेसिपी घरी ट्राय करा, तुमच्या घरच्यांना ट्रीट द्या आणि रेसिपी आवडली असल्यास माझ्या सुद्धा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय बाय.